विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांच्या बेगमीसाठी सर्वच पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी विधान भवनात आल्या। यावेळी देवेंद्र फडणवीसांशी देखील त्यांनी संवाद साधला। याशिवाय पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील कार्डियाक ॲम्ब्युलन्सने मतदानासाठी पोहोचले। तर अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी देखील वॉकरच्या सहाय्याने विधान भवनात पोहोचले। काही दिवसांपूर्वीच महेंद्र दळवी यांच्या कमरेवर शस्त्रक्रिया झाली होती। तसंच मणक्यामध्ये वेदना होत असल्याने राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व्हीलचेअरवरून मतदानासाठी विधान भवनात आले आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले। आणि आता एक मोठी बातमी, देशमुख आणि मलिकांच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे। आम्ही परवानगी दिल्यास मतदान करू शकता का, असं कोर्टाने मलिक आणि देशमुख यांच्या वकिलांना सवाल केलेला आहे। तर तुरुंगातून विधानसभेमध्ये जायला 20 मिनिटे लागतील असं वकिलांनी सुप्रीम कोर्टाला उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आता देशमुख आणि मलिक यांच्या याचिकेवर नेमकी काय सुनावणी होणार, त्या दोघांनाही मतदानाचा हक्क मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे आणि कोर्टाने मलिक आणि देशमुख यांच्या वकिलांना प्रश्न केलेला आहे की आम्ही जर परवानगी दिली तर मतदान करू शकता का, आणि त्यावर तुरुंगातून विधानसभेमध्ये जायला 20 मिनिटे लागतील असं वकिलांनी सुप्रीम कोर्टाला उत्तर दिलेलं आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक।